स्वातंत्र्य दिवस आहे आपला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय, म्हणजे तुमचं मत काय किंवा काय सांगायचंय तुम्हाला समोरच्या माणसाला, म्हणजे तुमच्या आयुष्यातला असू द्या किंवा आजच्या तरुण पिढीला असू द्या किंवा कुणालाही काहीतरी सांगायचं असेल, एक संदेश तुमचा स्वातंत्र्य दिनानिमित्त. स्वतंत्र दिवस मला लय चांगला आहे. हा. काय हे हिंदुस्थान लय चांगलं आहे. हा. काय मग अजून याला चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही काय सांगाल माणसांना की काय करायला पाहिजे? अजून चांगलं म्हणजे बघा कसं असतंय, आता महागाई आहे. हा. काय महागाईबद्दल महागाई आहे सगळं. बरोबर. हा. काय आता सगळंच महाग आहे. हा. महागाईबद्दल कसं लईच म्हणजे लईच कामधंदा नाहीये, काहीच नाहीये. बरोबर. हा हे देशाला कसं चांगलं पाहिजे, हा. स्वस्त मध्ये पाहिजे तर जग पुढे जात आहे. मग तुम्हाला काय वाटतंय, काय केल्यानं असं म्हणजे चांगलं होईल, व्यवस्थित काय असं करायला पाहिजे? आता काय सांगायचं, आता मोठे मोठे लोक आहे सगळे. आपण सांगून काय उपयोग नाही घेते. नाही, ते मोठी मोठी लोक पण आपल्यामुळेच मोठी झालीत ना. बरोबर आहे की, मग आता मोठे लोकांचे वरते पण जात नाही. पण तुम्हाला असं वाटत नाही का ही मोठी लोक आता सगळी बदलायला पाहिजे ती? लईच बदलायला पाहिजे सगळेच. आहे का नाही? दुसऱ्याला पण चान्स पाहिजे ना. आहे का नाही? मग नुसतं तिलाच म्हणलं तर उपयोग नाही. ते ज्यांचं काहीच बॅकग्राऊंड नाही अशा लोकांना यायला पाहिजे का नाही? ते जगामध्ये कोण हिला बघितलं ना, तिने पण पुढे आलेला आहे. हा. मग तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही, काय करायला पाहिजे? की त्यांच्या हातात आहे ना आता बऱ्याचपैकी गोष्टी, त्यामुळे त्यांनी आता काय करायला सरकारलाच बदली करायला पाहिजे. पाहिजे? सरकारलाच बदली करायला पाहिजे. हा तरुणांनी पुढे यायला पाहिजे यात. लईच पुढं आणि स्वतःच येत आहे. हा. सरकार बदली स्वतःच येते पुढे. म्हणजे ही आता गरजेची गोष्ट आहे की आता तरुणांनी पुढे येऊन आपलं काहीतरी काम केलं पाहिजे. केला आणि पाहिजे. या जे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या बाबा, म्हणजे करप्शन एवढ्या प्रमाणात आहे, आणि मेन म्हणजे करप्शन असल्यामुळे महागाई वाढते ना. करप्शन साठीच. आहे का नाही? बरोबर. हम्म. खाल्लं नाही खाल्लं तसंच आपलं. बरं, अगोदरचा काळ आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये काय बदल वाटतं तुम्हाला? लई लई फरक आहे. काय हिचा अगोदरचा काळ असं होतं, काय तुम्ही पण जगा आम्ही पण जगतो. हा. गरीबाला त्रास नाही, खोके बिके लावायला देत होतं, करून खायला होतं. आता काय सगळं अतिक्रम हे कर्म हेच चालू आहे. गरिबांकडून पैसे काढायचे. सगळंच काढायचं ते. ते गरीब एक वेळेवर जेवतो, एक वेळेवर बसतं, असंच कोणाला सांगायचं. बरोबर. ते आपण सांगू पण शकत नाही. त्याच्यामध्ये काय सांगू शकत नाही. सांगितलं तरी समोरच्या माणसाला कळायला पण पाहिजे ना ती. तेच की. कोणाला सांगायचं मग, जाऊन तर कोणाला सांगायचं? ते पण खरं आहे. कोण ऐकणार आपलं? बरोबर आहे. कोण ऐकतं का आपलं? चला आपण जाऊन तिथं सांगितलं पुन्हा, तिने ऐकलं आपला. कोण पण ऐकत नाही. ए सर मागे सरक. मग गरीबाचं असं आहे. होय. मग श्रीमंत कसं असतं माहिती आहे का? श्रीमंतच पुढं हा हे चांगलं बरं, ते काय पण काम करू शकते, ते चांगलंच म्हणणार तिला. आपण किती पण चांगलं काम केलं तर वाईटच म्हणणार. वाईटच म्हणणार. तेवढं आहे. बरोबर.